आजच्या या विशेष बातमीत आपण चर्चा करणार आहोत एका अशा वादाची ज्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे। ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी Amazon इंडिया विरोधात हिंदू जनजागृती समितीने थेट कायदेशीर नोटीस बजावली आहे। आरोप आहे की प्राचीन भारताचे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे व्यावसायिक जाहिरातीत विडंबन करण्यात आले असून भारतीय ज्ञान परंपरा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अवमान करण्यात आला आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, काय आहेत नोटिशीतील आरोप, कोणत्या कायद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे आणि या वादावर देशभरात काय प्रतिक्रिया उमटत आहेत, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। वादाची सुरुवात प्राचीन भारतातील सर्वात महान वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे आर्यभट्ट पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। मात्र यावेळी कारण त्यांचे वैज्ञानिक योगदान नाही तर त्यांच्याशी संबंधित एका जाहिरातीवरून निर्माण झालेला वाद आहे। हिंदू जनजागृती समितीच्या म्हणण्यानुसार Amazon इंडियाने प्रसिद्ध केलेल्या एका जाहिरातीत आर्यभट्ट यांच्या वेशातील व्यक्ती दाखवण्यात आली आहे। या जाहिरातीत त्यांना शून्य डिलिव्हरी चार्जेस शोधणारा शास्त्रज्ञ असा विनोदी आणि उपरोधिक स्वरूपात सादर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। समितीचे म्हणणे आहे की जगाला शून्याची संकल्पना देणाऱ्या महान शास्त्रज्ञानाची प्रतिमा केवळ व्यावसायिक फायद्यासाठी वापरणे आणि त्याचे विनोदीकरण करणे हा भारतीय ज्ञान परंपरेचा अपमान आहे। या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या हिंदू जनजागृती समितीच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी Amazon इंडियाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे। या नोटिशीत कंपनीला 48 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे। समितीच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत: 1. वादग्रस्त जाहिरात तात्काळ सर्व प्लॅटफॉर्म्सवरून हटवावी। 2. भारतीय जनतेची जाहीर आणि बिनशर्त माफी मागावी। 3. भविष्यात राष्ट्रीय वारसा, राष्ट्रपुरुष किंवा सांस्कृतिक प्रतीकांचा अवमान होणार नाही याचे लेखी आश्वासन द्यावे। जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर Amazon विरोधात फौजदारी आणि दिवाणी कारवाई करण्यात येईल असा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे। या वादाच्या पार्श्वभूमीवर आर्यभट्ट यांचे योगदान समजून घेणे महत्त्वाचे ठरते। आर्यभट्ट यांना भारतीय गणित आणि खगोलशास्त्राचे जनक मानले जाते। त्यांनी आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला। गणितातील अनेक संकल्पना त्यांनी मांडल्या। पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते हा सिद्धांत त्यांनी शेकडो वर्षांपूर्वी मांडला होता। त्रिकोणमिती, बीजगणित आणि खगोलशास्त्र क्षेत्रात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। विशेष म्हणजे शून्य या संकल्पनेच्या प्रसाराशी त्यांचे नाव जोडले जाते आणि जगभरात भारतीय गणिताची ओळख निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान मानले जाते। याच कारणामुळे त्यांना भारताच्या वैज्ञानिक वारशाचे प्रतीक मानले जाते। हिंदू जनजागृती समितीने आपल्या नोटिशीत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। समितीच्या म्हणण्यानुसार आर्यभट्ट यांना जाहिरातीत कॉर्पोरेट मस्कट म्हणून दाखवणे म्हणजे त्यांच्या कार्याची खिल्ली उडवण्यासारखे आहे। फक्त विक्री वाढवण्यासाठी किंवा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशा ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा वापर करणे अयोग्य असल्याचे समितीचे मत आहे। नोटिशीत असेही नमूद करण्यात आले आहे की हे कृत्य केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर भारताच्या सांस्कृतिक आणि वैज्ञानिक वारशाचाही अपमान मानला जात आहे। समितीने आपल्या निवेदनात Amazonशी संबंधित काही जुन्या वादांचाही उल्लेख केला आहे। यामध्ये धार्मिक प्रतीकांचा वापर असलेल्या उत्पादनांची विक्री, श्री गणेश आणि माता लक्ष्मी यांच्या प्रतिमांचा कथित अवमान तसेच तांडव वेब सिरीज संदर्भातील वादाचा उल्लेख करण्यात आला आहे। समितीचे म्हणणे आहे की व्यावसायिक फायद्यासाठी भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीकांचा वापर करण्याची ही पहिली घटना नाही। मात्र या सर्व आरोपांवर Amazon इंडियाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। या नोटिशीत सुधारित भारतीय न्याय संहितेतील काही कलमांचाही उल्लेख करण्यात आला आहे। समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचवणारी कृत्ये या संबंधीच्या तरतुदींचा विचार करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे। मात्र या प्रकारात प्रत्यक्ष कायदेशीर कारवाई होईल का, कोणते कलमे लागू होतील आणि न्यायालय याकडे कशा प्रकारे पाहिल हे पुढील घडामोडींवर अवलंबून असेल। दरम्यान या प्रकरणाने सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली आहे। काही नागरिकांनी जाहिरातीचा निषेध करत Amazonवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे। #boycott_Amazon हा हॅशटॅग विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ट्रेंड होत असल्याचे सांगितले जात आहे। दुसरीकडे काही जणांनी जाहिरातीकडे विनोदी दृष्टिकोनातून पाहण्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक संवेदनशीलता यामधील समतोलाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत। व्यावसायिक जाहिरातींमध्ये ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा वापर कितपत योग्य, राष्ट्रीय वारशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींचे विनोदी चित्रण करणे स्वीकारार्ह आहे का? कॉर्पोरेट कंपन्यांनी सांस्कृतिक संवेदनशीलतेची अधिक काळजी घ्यायला हवी का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यावसायिक स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक जबाबदारी यामध्ये नेमका समतोल कसा साधायचा हे प्रश्न आता चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत। सध्या सर्वांचे लक्ष Amazon इंडियाच्या प्रतिक्रियेकडे लागले आहे।
कंपनी 48 तासाच्या मुदतीत माफी मागणार का, वादग्रस्त जाहिरात मागे घेणार का, की हे प्रकरण थेट न्यायालयात जाणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.